नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल भैसडे भूषण धूत अकॅडमीतर्फे सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण 8 ऑक्टोबर 2022 रोजी होणाऱ्या संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आयोजित टेस्ट सिरीजच्या दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतील अर्थव्यवस्था या घटकावर विचारलेल्या प्रश्नांचे उत्तरांसहित सखोल स्पष्टीकरण बघणार आहोत। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा। प्रश्न 26 बघा, छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारीची आपल्याला वैशिष्ट्ये विचारलेली आहेत। अ मध्ये बघा, रोजगारीत व्यक्ती काम करते पण उत्पादनात भर पडत नाही, हे विधान योग्य आहे का? तर अगदी बरोबर आहे। ज्या परिस्थितीत लोक वरवर पाहता काम करत आहेत असे आपल्याला दिसते, परंतु त्या सर्वांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी काम करावे लागते। काय कारण आहे त्याचं? तर कामाची गरज असल्यामुळे आवश्यकतेपेक्षा जास्त लोक त्या कामामध्ये गुंतलेली असतात, म्हणून रोजगारीत व्यक्ती काम करते पण उत्पादनात भर पडत नाही। अ विधान बरोबर आहे। ब विधान बघा, रोजगारीत व्यक्तींची सीमांत उत्पादकता शून्य असते का? तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे। उदाहरणासाठी जर आपण बघितलं, एखाद्या व्यक्तीकडे 5 एकर जमीन आहे, त्यात 5 जण काम करून 5 लाख रुपये उत्पादन काढत आहेत आणि त्याच 5 एकरमध्ये समजा 3 जणांनी जरी काम केले तरी सुद्धा 5 लाख रुपये ते मिळवून देऊ शकत आहेत। कुणाला? तर जमीन मालकाला। अशा परिस्थितीमध्ये उर्वरित 2 जण जे आहेत एक्स्ट्राचे, त्यांची सीमांत उत्पादकता शून्य झाली। म्हणजेच काय आहे, दोघांना त्या कामातून बाजूला सारले तरी सुद्धा उत्पादनात काहीही फरक पडणार नाही, म्हणजेच ते दोघे छुपे बेरोजगार झाले। याच बेरोजगारीला काय म्हटलं जातं? छुपी बेरोजगारी किंवा प्रचंड बेरोजगारी किंवा अदृश्य बेरोजगारी। या ठिकाणी ब विधान अगदी बरोबर आहे। क विधान बघा, रोजगारीत व्यक्तींमध्ये अकार्यक्षमता असल्यामुळे बेकारी निर्माण होते का? तर नाही, कामाची गरज असल्यामुळे मोठ्या प्रमाणात एखाद्या कामामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त लोकसंख्या गुंतलेली असते, त्यामुळे छुपी बेरोजगारी निर्माण होते। क विधान चुकीचं आहे। या ठिकाणी अ व ब केवळ हे दोनच वैशिष्ट्ये आपल्याला छुपी बेरोजगारीची पर्यायांपैकी सांगता येतील, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न 27 बघा, महागाई ही नेहमीच आणि सर्वत्र आढळणारी अनिवार्य घटना आहे, हे विधान कोणाचे आहे? अमेरिकन अर्थतज्ञ आणि सांख्यिकी शास्त्रज्ञ मिल्टन फ्रेडमन यांचे विधान आहे। यांना उपभोग विश्लेषण, आर्थिक इतिहास आणि सिद्धांत स्थिरीकरण धोरणाची जटिलता यावरील संशोधनासाठी 1976 मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल पारितोषिक मिळालेला आहे। त्यांनी महागाई ही नेहमीच आणि सर्वत्र आढळणारी अनिवार्य घटना आहे असं महत्त्वाचं विधान केलं होतं। प्रश्न 28 बघा, खालीलपैकी कोणती आर्थिक मदत ही WTO म्हणजेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन च्या शेतीविषयक कराराच्या आंबर बॉक्समध्ये येत नाही, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। देशांतर्गत कृषी मालाचे उत्पादन वाढवण्यासाठी देशातील शासन विविध प्रकारच्या सबसिडी देते, आधारभूत किमती जाहीर करते। यामुळे देशांतर्गत उत्पन्न वाढून निर्यात वाढते आणि वाढलेली निर्यात जी आहे ती व्यापार विपर्यास निर्माण करू शकते, म्हणून सरकारांनी कुठल्या सबसिडी द्याव्यात आणि कुठल्या देऊ नयेत या बाबतीत बॉक्स संकल्पना पुढे आली होती। आणि बॉक्स संकल्पना जी आहे, गॅटच्या उरुग्वे फेरीमध्ये बहुआयामी करार, कृषी करार जो झालेला आहे, त्यात एकूण 3 बॉक्स संकल्पना पुढे आल्या, अंबर बॉक्स, ग्रीन बॉक्स आणि ब्ल्यू बॉक्स। गॅट म्हणजेच काय? WTO म्हणजेच 1 जानेवारी 1948 रोजी गॅट करार करण्यात आला होता, त्याचंच रूपांतर 1 जानेवारी 1995 मध्ये WTO मध्ये करण्यात आलं। यातील बघा अंबर बॉक्स, यामध्ये कृषी उत्पादन वाढविणाऱ्या सर्व सबसिडी मोडतात। विकसित देशांना एकूण कृषी उत्पादनाच्या कमाल 5%, तर विकसनशील देशांना 10% अंबर बॉक्स सबसिडी देता येते। त्यातही बघा, एकूण किमान आधारभूत किंमत योजनेसाठी सुद्धा सबसिडी देता येते, त्याचसोबत सिंचन क्षेत्रामध्ये सुद्धा सबसिडी देता येते, खते घेण्यासाठी सुद्धा सबसिडी देता येते, परंतु कृषी संशोधन यामध्ये सबसिडी देता येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 29 बघा, मेक इन इंडियाचे आधारस्तंभ आपल्याला ओळखायचे आहेत। अ मध्ये बघा, नवीन प्रक्रिया हे आधारस्तंभ आहे का? तर करेक्ट आहे। त्यानंतर बघा, नवीन पायाभूत सुविधा हे सुद्धा आहे। त्यानंतर नवीन क्षेत्रे हे सुद्धा मेक इन इंडियाचे आधारस्तंभ म्हणून सांगता येतील। त्याचसोबत नवीन विचारसरणी हे सुद्धा या ठिकाणी मेक इन इंडियाचे आधारस्तंभ सांगता येतील। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे। मेक इन इंडियाची सुरुवात जर आपल्याला विचारली तर 25 सप्टेंबर 2014 रोजी करण्यात आली होती। भारताला उत्पादन केंद्रस्थान बनविण्याच्या उद्देशाने भारतातील गुंतवणूक वाढावी, त्याचसोबत व्यावसायिक वातावरण निर्मिती व्हावी आणि उत्पादनात लक्षणीय वाढ व्हावी, या उद्देशाने जे आहे मेक इन इंडियाची सुरुवात करण्यात आली होती। ही जी योजना एकूण 25 प्रकारची उत्पादन क्षेत्रे या योजनेमध्ये निवडण्यात आली होती आणि त्याचसोबत एकूण 4 आधारस्तंभ होते। हे 4 आधारस्तंभ म्हणजेच नवीन प्रक्रिया, नवीन पायाभूत सुविधा,
नवीन क्षेत्रे आणि नवीन विचारसरणी, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे. प्रश्न 30 बघा, स्वतंत्र भारतातील पहिली वित्तीय विकास संस्था म्हणजेच IFCI याचाच जर लॉंग फॉर्म आपल्याला विचारला तर इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया विषयी आपल्याला खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. मध्ये बघा, IFCIची स्थापना सन 1947 मध्ये करण्यात आली होती का? तर विधान चुकीचं आहे. स्थापना 1 जुलै 1948 मध्ये करण्यात आली होती, त्यामुळे विधान चुकीचं आहे. विधान बघा, IFCIचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे का? तर मुंबई नसून दिल्ली या ठिकाणी IFCIचे मुख्यालय आहे, त्यामुळे ही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. विधान बघा, IFCI फक्त सार्वजनिक क्षेत्रातील मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना वित्तीय तसेच बिगर वित्तीय सहाय्य करते का? तर या ठिकाणी विधान हेही चुकीचं आहे. IFCI जे आहे सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रातील मध्यम तसेच मोठ्या उद्योगांना वित्तीय तसेच बिगर वित्तीय सहाय्य करते. IFCIचं लॉंग फॉर्म जर आपल्याला विचारलं तर इंडस्ट्रियल फायनान्शियल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि स्वतंत्र भारतातील पहिली वित्तीय विकास संस्था कोणती? तर ती म्हणजे IFCI. त्यामुळे हे प्रश्न जो आहे फार महत्त्वाचा होता. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 31 बघा, खालील विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहेत. मध्ये दिलेला आहे बेरोजगारीचा सामान्य स्थिती दर्जा म्हणजेच UPSS, त्यालाच नित्यप्रमुख व दुय्यम दर्जा असंही म्हटलं जातं. ही संज्ञा जी आहे तीव्र बेरोजगारी व्यक्त करते का? तर विधान अगदी बरोबर आहे. त्याचं कारण असं, या संज्ञेमध्ये किंवा ही संज्ञा वर्षाचा मोठा काळ बेरोजगार असणाऱ्या व्यक्तींचे मोजमाप करत असल्याने यातून तीव्र बेरोजगारी व्यक्त होते. त्याचसोबत या प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये व्यक्तीने सर्वेक्षणपूर्व 365 दिवसांमध्ये तुलनेने अधिक काळासाठी केलेल्या आर्थिक कृतींचा समावेश असतो, म्हणून तीव्र बेरोजगारी व्यक्त होते, हे सुद्धा कारण सांगता येईल. आणि त्याचसोबत बघा, सर्वेक्षणपूर्व कालावधीमध्ये 183 किंवा अधिक दिवस एखाद्या कामात गुंतलेला असतो तेव्हा व्यक्तीला नित्यप्रमुख व दुय्यम दर्जा म्हणजेच UPSSच्या आधारावर रोजगारीत व्यक्ती म्हणून संबोधले जाते. त्यामुळे विधान अगदी बरोबर आहे. विधान बघा, बेरोजगारीचा चालू दैनिक दर्जा म्हणजेच करंट डेली स्टेटस ही संज्ञा बेरोजगारी विषयक जास्त व्यापक चित्र स्पष्ट करते का? तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. त्याचं कारण काय आहे? तर या प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये व्यक्तीने सर्वेक्षणपूर्व 7 दिवसांमध्ये केलेल्या आर्थिक कृतींचा समावेश असल्यामुळे बेरोजगारी विषयक जास्त व्यापक चित्र या ठिकाणी स्पष्ट होते. त्याचसोबत बघा, या प्रकारच्या मोजमापामध्ये प्रतिदिन 4 तासांपेक्षा जास्त काम करणाऱ्या व्यक्ती रोजगारीत व्यक्ती समजल्या जातात. बेरोजगारीचा चालू दैनिक दर्जा म्हणजेच करंट डेली स्टेटस बेरोजगारी विषयक जास्त व्यापक चित्र यामुळेच स्पष्ट करतो. म्हणून दोनही विधाने या ठिकाणी बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 32 बघा, महामंडळ कर म्हणजेच निगम कराविषयी शिफारशी काही दिलेल्या आहेत, त्याबाबत आपल्याला विचार करायचा आहे. मध्ये दिलेला आहे डॉक्टर राजा चेलैया समिती, जी 1991 मध्ये स्थापन करण्यात आली होती. याबाबत आपल्याला विचारलेले महामंडळ कराचे प्रमाण 37.875% वरून 30% करावे अशी शिफारस या राजा चेलैया समितीने सांगितली होती का? तर चुकीचं आहे. निगम कर एकूण 51.75% वरून 40% पर्यंत कमी करावे असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे या ठिकाणी 1991ची जी राजा चेलैया समिती आहे त्याबाबतची जी शिफारस आहे ती चुकीची आहे. बघा, विजय केळकर समिती म्हणजेच 2002 मध्ये स्थापन करण्यात आलेली ही जी समिती आहे या समितीने काही शिफारशी केल्या होत्या. त्यातील एक शिफारस म्हणजे महामंडळ कर 51.75% वरून 40% पर्यंत करावा अशी शिफारस केली होती का? तर या ठिकाणी हेही विधान चुकीचं आहे. महामंडळ कराचे प्रमाण 37.875% वरून 30% म्हणजेच आपल्या विधान 1 मध्ये ज्या शिफारस दिलेली आहे ती शिफारस विजय केळकर समितीबाबतची होती. तर आपल्या विधान 2 मध्ये जी शिफारस दिलेली आहे ती राजा चेलैया समितीबाबत होती. त्यामुळे बही विधान या ठिकाणी चुकीचं आहे. विजय केळकर समितीने अजून शिफारसी वेगवेगळ्या केल्या होत्या. त्यातील महामंडळ कराचे भारतीय कंपन्यांसाठीचे प्रमाण 30%, तर परकीय कंपन्यांसाठी त्यांचे प्रमाण जे आहे ते 33% असावे असंही सांगितलं होतं.
किमान पर्यायी कर रद्द करावा ही एक महत्त्वाची शिफारस त्यांनी सांगितली होती. निगम कर म्हणजेच महामंडळ कर जो आहे, देशी संस्था आणि परकीय संस्थांच्या उत्पन्नावर आकारला जाणारा कर म्हणजेच निगम कर असं म्हटलं जातं. निगम कर हा केंद्र सूचीतील विषय क्रमांक 85 आहे. त्याचसोबत निगम करासाठी आयकर कायदा कुठला लागू होतो, तो म्हणजे 1961चा जो कायदा आहे आयकर कायदा, तोच निगम करासाठी लागू होतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक वेळा प्रश्न ज्यावर विचारलेला आहे तो म्हणजे निगम कर हा अलीकडील केंद्राला कोणत्याही करापेक्षा सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारा कर आहे. त्यामुळे या ठिकाणी निगम कराबाबत प्रश्न येण्याचे फार चान्सेस आहेत. कॉर्पोरेशन टॅक्स असंही याला म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, कारण दोन्ही विधाने या ठिकाणी अयोग्य आहेत. प्रश्न क्रमांक 33 बघा. मनरेगा म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या कार्यक्रमाच्या संदर्भात खालील विधाने आपल्याला विचारात घ्यायची आहेत. अ मध्ये दिलेलं आहे, सदर कार्यक्रमाअंतर्गत स्त्रियांसाठी आरक्षण दिलेलं आहे का? तर बरोबर आहे. एकूण जर आपण बघितलं तर 1/3 म्हणा किंवा 33% जे आहे महिलांसाठी आरक्षण दिलेलं आहे. म्हणजेच काय, किमान 1/3 लाभार्थी ह्या महिला असाव्यात असं या योजनेमध्ये ठरवण्यात आलं होतं, म्हणून अविधान बरोबर आहे. ब विधान बघा. सदर कार्यक्रमाअंतर्गत संपूर्ण वर्षभर रोजगार पुरविण्याची बांधिलकी नाही, हेही या ठिकाणी बरोबर आहे. वर्षाचे एकूण किती दिवस, तर 100 दिवस रोजगाराची हमी दिली जाते या योजनेअंतर्गत, त्यामुळे ब ही विधान या ठिकाणी बरोबर आहे. सदर कार्यक्रम ग्रामीण रोजगारीवर भर देतो का, तर हेही बरोबर आहे. नाव त्याचे बघा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच काय, तर ग्रामीण रोजगारीवर भर या योजनेद्वारे दिला जातो. त्यामुळे तीनही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. रोजगार हमी कायदा 2005 मधील तरतुदींना अनुसरून 2 फेब्रुवारी 2006 रोजी देशातील एकूण 200 निवडक जिल्ह्यांमध्ये ही योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना सुरू करण्यात आली होती. त्यावेळेस केवळ या योजनेचं नाव काय होतं, नरेगा असं होतं. मग 1 एप्रिल 2008 पासून सदर योजना संपूर्ण भारतभरात लागू करण्यात आली आणि मग पुढे 2 ऑक्टोबर म्हणजे गांधीजींच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर 2009 रोजी या योजनेचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे नामकरण करण्यात आले होते. ही योजना जी आहे यातील महत्त्वाच्या तरतुदी यावर सहसा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. कामाची मागणी केल्यानंतर 15 दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीचे जॉब कार्ड वितरित केले जाईल, ही एक महत्त्वाची तरतूद आहे. त्यासोबत बघा, साधारणपणे गावाच्या 5 किलोमीटर परिघाच्या आत काम पुरविले जाईल, अन्यथा 10% अधिक वेतन दिले जाईल म्हणजे भत्ता दिला जाईल. त्याचसोबत जी तिसरी महत्त्वाची तरतूद आहे ती म्हणजे किमान 1/3 लाभार्थी महिला असाव्यात. म्हणजेच काय आहे, तर या योजनेअंतर्गत स्त्रियांसाठी आरक्षण दिलेलं आहे. त्याचसोबत बघा, चौथी महत्त्वाची तरतूद म्हणजे लाभार्थ्यांना दिली जाणारी देयके सहसा बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यांमध्ये वर्ग केली जातील. आणि 5वी महत्त्वाची तरतूद म्हणजे लाभार्थ्यांना दिली जाणारी मजुरी किमान वेतन कायदा 1948. पुन्हा सांगतो बघा, किमान वेतन कायदा 1948 मधील तरतुदीनुसार राज्यातील शेतमजुरांना दिल्या जाणाऱ्या मजुरीच्या समकक्ष असेल, अशी ही 5वी महत्त्वाची तरतूद होती. या तरतुदींवर प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न 34 बघा. थेट परकीय गुंतवणुकीचे धोरण कोण तयार करते, असा आपल्याला प्रश्न विचारलेला. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग म्हणजेच पर्याय क्रमांक 2. या विभागाची स्थापना 1995 मध्ये झाली होती. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाद्वारे औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाला रेग्युलेट केलं जातं. जबाबदाऱ्या जर आपल्याला विचारल्या तर औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी प्रोत्साहनात्मक आणि विकासात्मक उपायांची निर्मिती आणि अंमलबजावणी करणे. त्याचसोबत बघा, औद्योगिक धोरण तयार करणे, देशात थेट परकीय गुंतवणुकीचा प्रवाह सुलभ करणे आणि वाढविणे, अशा काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या असतात. आणि याला रेग्युलेट कुठला मंत्रालय करतं, तर वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय. आणि या विभागाची स्थापना 1995 मध्ये करण्यात आली होती. हा एक पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 35 बघा. खालीलपैकी कोणत्या कारणामुळे प्रासंगिक बेरोजगारी किंवा कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंट निर्माण होते, तर अशा प्रकारच्या बेरोजगारीमध्ये बघा, कामगाराला दैनंदिन आधारावर कंत्राटी स्वरूपाचे काम दिले जाते. त्यामुळे काम संपल्यानंतर सदर व्यक्ती जो असतो तो पुन्हा बेरोजगार होतो. तेव्हा अशा परिस्थितीत प्रासंगिक बेरोजगारी निर्माण झाली आहे असं समजलं जातं.
या प्रासंगिक बेरोजगारीमध्ये महत्त्वाची कारणे जर आपल्याला विचारले तर अल्पकालीन करार हे सुद्धा बरोबर आहे. कच्च्या मालाची कमतरता असल्यामुळे प्रासंगिक बेरोजगारी निर्माण होते. मागणीमध्ये जर घट झाली तरीसुद्धा प्रासंगिक बेरोजगारी निर्माण होते आणि त्याचसोबत मालकीमध्ये बदल झाला तरीसुद्धा त्या ठिकाणी नवीन मालक आल्यानंतर तो कामगार कमी करू शकतो. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्रासंगिक बेरोजगारी निर्माण होते. म्हणून अ, ब, क व ड हे चारही कारणे जे आहेत ते आपल्याला प्रासंगिक बेरोजगारी किंवा कॅज्युअल अनएम्प्लॉयमेंटची सांगता येतील. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील 36वा प्रश्न बघा. सार्वजनिक खर्चावर लगाम लावण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री व्ही.पी. सिंग यांनी 1985 मध्ये केव्हा तर 1985 मध्ये दीर्घकालीन वित्तीय धोरण म्हणजेच काय तर लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी जाहीर केली होती. कशासाठी ही लॉंग टर्म फिस्कल पॉलिसी जाहीर केली होती तर सार्वजनिक खर्चांवर लगाम लावण्यासाठी. तत्कालीन जे अर्थमंत्री होते व्ही.पी. सिंग यांनी 1985 मध्ये ही दीर्घकालीन वित्तीय धोरण जाहीर केलं होतं. या दीर्घकालीन वित्तीय धोरणाअंतर्गत 1990 पर्यंत परकीय कर्जाचे प्रमाण 4.2%, परकीय कर्जाचे प्रमाण एकूण 4.2% आणण्याचे ठरवण्यात आले होते. म्हणजे असा टार्गेट ठेवण्यात आला होता 1990 पर्यंतचा. 1991च्या आधी सतत वाढणाऱ्या खर्चाला विमल जालान यांनी खर्च विस्फोट म्हणून संबोधले होते. म्हणजे एक शब्द खर्च विस्फोट असा त्यांनी या एकूण सतत वाढणाऱ्या खर्चाला नाव दिलं होतं. यालाच काय म्हटलं जातं एक्सपेंडिचर एक्सप्लोजन. प्रश्न 37 बघा. इंदिरा आवास योजनेची मुख्य उद्दिष्टे आपल्याला विचारलेली होती. इंदिरा आवास योजनेची सुरुवात जून 1985 मध्ये करण्यात आलेली आहे. ही योजना सुरुवातीला ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम म्हणजेच काय तर रुरल लँडलेस एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम या योजनेची उपयोजना म्हणून इंदिरा आवास योजना सुरू करण्यात आली होती. परंतु पुढे बघा 1 जानेवारी 1996 पासून इंदिरा आवास योजना स्वतंत्रपणे राबवायला सुरुवात झाली होती. ह्या योजनेअंतर्गत सुरुवातीला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व मुक्त वेठबिगार या गटांतील दारिद्र्य रेषेखालील ग्रामीण कुटुंबांना घरे बांधण्यासाठी वित्तीय सहाय्य देण्याची तरतूद होती. आणि लाभार्थी कशा प्रकारे निवडले जायचे तर गावातील ग्रामसभा जी आहे ती या ठिकाणी लाभार्थ्यांची निवड करत होती. आणि मालकी कशी होती या योजनेअंतर्गत तर घर लाभार्थी कुटुंबातील स्त्री सदस्याच्या नावानेच केले जायचे किंवा नवरा बायकोच्या नावाने एकत्रित दिले जायचे. त्याचसोबत बघा योग्य स्त्री सदस्य नसल्यास पुरुष सदस्याच्या नावाने तेव्हा केले जायचे. आपल्या पसंतीप्रमाणे घर बांधण्याची पूर्ण जबाबदारी लाभार्थ्यांना होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रश्नामध्ये आपल्याला मुख्य उद्दिष्ट विचारलेलं आहे ते म्हणजे ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणाऱ्या बेघर लोकांसाठी घरे बांधण्यात जे आहे वित्तीय सहाय्य या योजनेअंतर्गत केले जाते. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 38 बघा. भारतातील नोट जारी करण्याची प्रणाली कशावर आधारित आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कागदी चलनाचे एकूण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे परिवर्तनीय कागदी चलन आणि दुसरं म्हणजे अपरिवर्तनीय कागदी चलन. परिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय तर ज्या प्रणालीचे तेवढ्याच मूल्याच्या सुवर्णात परिवर्तन करून देण्याची जबाबदारी शासन किंवा मध्यवर्ती बँक घेते त्या कागदी चलनाला परिवर्तनीय कागदी चलन असं म्हणतात. आणि अपरिवर्तनीय कागदी चलन म्हणजे काय तर ज्या चलनाचे रूपांतर सुवर्ण, रोखे, प्रतिभूतींमध्ये करून दिले जात नाही त्या चलनाला अपरिवर्तनीय कागदी चलन असं म्हटलं जातं. आणि याचाच भाग म्हणजे किमान निधी प्रणाली किंवा किमान राखीव प्रणाली, यालाच मिनिमम रिझर्व्ह सिस्टम असं म्हटलं जातं. आणि अशा प्रकारचं सिस्टम किंवा अशा प्रकारची प्रणाली आपण 6 ऑक्टोबर 1956 मध्ये स्वीकारलेली आहे. या प्रणालीमध्ये बघा रिझर्व्ह बँकेकडे नाममात्र 200 कोटी रुपये निधी म्हणून राखून ठेवले जातात. यापैकी एकूण 115 कोटी रुपयांचे सोने असते, 85 कोटी रुपयांचे परकीय सरकारी कर्ज रोखे असते. रिझर्व्ह बँकेला किमान 200 कोटी म्हणजेच एवढा साठा जवळ बाळगावा लागतो. रिझर्व्ह बँक या साठ्यात वाढही करू शकते आणि त्याचसोबत रिझर्व्ह बँकेला चलन अमर्याद छापता येतात. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर केवळ ब. सद्यस्थितीमध्ये ही प्रणाली आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 39 बघा. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेदरम्यान हाती घेण्यात आलेले प्रकल्प, कारखाने यांचा योग्य कालानुक्रम आपल्याला विचारलेला आहे. दुसरी पंचवार्षिक योजना एकूण बघा 1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961 या कार्यकाळामध्ये महालनोबिस प्रतिमानावर आधारित असलेली ही दुसरी पंचवार्षिक योजना राबवण्यात आली होती.
तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते. अविधान बघा, भेल म्हणजेच काय, भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेडची स्थापना 1953 मध्ये करण्यात आली होती. 1953 मध्ये. त्यानंतर रूरकेला खत कारखाना जो आहे तो 1959 मध्ये सुरू करण्यात आला होता. 1959 मध्ये. त्यानंतर दुर्गापूर लोहपोलाद प्रकल्प जो आहे ब्रिटनच्या मदतीने कोलकाता या ठिकाणी 1962 मध्ये सुरू करण्यात आला होता. 1962 मध्ये. तर नानगल खत कारखाना जो आहे हा पंजाबमध्ये 1961 मध्ये सुरू करण्यात आला होता. 1961 मध्ये. म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, तर अ, ब, ड व क हे योग्य क्रम या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत हाती घेतलेले प्रकल्प व कारखाने यांचा लावता येईल आपल्याला. पर्याय चुकलेले आहेत. पर्याय कसे असायला पाहिजे होते, तर अ, ब, ड व क जर असलं असता असा क्रम तर आपल्याला योग्य पर्याय निवडता आला असता. 40वा प्रश्न बघा, 10व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कोणत्या घटकास संसाधन वितरणामध्ये प्राधान्य देण्यात आले नव्हते असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. वाहतूक व दळणवळण या घटकात संसाधन वितरणामध्ये प्राधान्य देण्यात आलं होतं. बरोबर आहे. त्यानंतर ऊर्जा या संसाधनाला सुद्धा प्राधान्य देण्यात आलं होतं. त्याचसोबत सामाजिक सेवा या संसाधन वितरणामध्ये प्राधान्य देण्यात आलं होतं. परंतु शेती व ग्रामीण विकास या संसाधन वितरणामध्ये प्राधान्य देण्यात आलं नव्हतं या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 10व्या पंचवार्षिक योजनेचा जर कार्यकाळ आपल्याला विचारला तर 2002 ते 2007 होता. याच योजनेला शिक्षण योजना म्हणूनही ओळखलं जायचं. प्रतिवर्ष 10 लक्ष रोजगाराचे उद्दिष्ट कोणत्या योजनेमध्ये जे आहे ठेवण्यात आले होते, ती म्हणजे 10वी पंचवार्षिक योजना होती. प्रत्येक राज्यासाठी विवक्षित उद्दिष्टे ठरवून देणारी कुठली पंचवार्षिक योजना आहे, ती म्हणजे 10वी पंचवार्षिक योजना. या कालावधीमध्ये नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी 2004 पर्यंत आणि पुढे मग 2004 ते 2007 पर्यंत मनमोहन सिंग हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष राहिले आहेत. याच योजना कालावधीमध्ये एकूण 86वी घटनादुरुस्ती झाली होती. सगळ्यांना माहिती आहे शिक्षणाचा हक्क असलेली ही जी घटनादुरुस्ती आहे यानुसार कलम 45 मध्ये काही बदल करण्यात आला होता. मार्गदर्शक तत्वातील कलम 45 आहे. त्यानंतर 51 अ कलम जो आहे कर्तव्यातील 11वं कर्तव्य शिक्षणासंबंधित जोडण्यात आलं होतं आणि त्याचसोबत 21 अ कलम जे आहे यानुसार शिक्षणाचा अधिकार हा जीविताचा अधिकार झाला होता. त्याचसोबत बघा, भारत अमेरिका नागरी अणुकरार 18 जुलै 2005 रोजी करण्यात आला होता. वंदे मातरम योजना याच पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती. राष्ट्रीय कामाच्या बदल्यात अन्न योजना नॅशनल फूड फॉर वर्क ही योजनासुद्धा 100% केंद्र पुरस्कृत असलेली 14 नोव्हेंबर 2004 रोजी सुरू करण्यात आली होती. जननी सुरक्षा योजना ही सुद्धा 2005 मध्ये याच पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती. भारत निर्माण योजना ही पण फार महत्त्वाची, यावरही प्रश्न विचारून झालेला आहे MPSCद्वारे. त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जी 2005 मध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे ती याच पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आली होती.